नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमची यवतमाळ सब्जी मंडी मध्ये। बघा आजची पोझिशन अशी, आजची काय कालची पोझिशन तर खूप डाऊन होती। आजची पोझिशन अशी आहे का आजची पोझिशन मालच नाही उठून राहिला आहे, त्याच्यामुळे आजची पोझिशन थोडी डाऊनच आहे। भाजीचे भाव दाखवलेच आहे, भाव तर बघून घ्या तुम्ही, भाव तर सगळेच दाखवले आहे। फक्त कसा आहे मेथीला चांगला भाव भेटून राहिला आहे, मेथीची बाकी भरपूर आहे, आवक कमी आहे, त्याच्यामुळे मेथीला चांगला भाव भेटून राहिला आहे। सांगितलं आहे तुम्हाला मेथी का भाव काय नाही। तर संभाराची पोझिशन थोडी चांगली आहे, या संभाराला थोडाफार भेटून राहिला, कमी जास्त भेटून राहिला। काल कमी होता, परवा जास्त होता, आज थोडासा जास्त आहे। हो तर उद्या काय म्हणते पोझिशनचा। चला मग आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करता, नेहमी सांगत राहते तुम्हाला, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करता, आणि दोस्ता मित्रांना शेअर पण करता। चला मग आता बघा आपला व्हिडिओ काय तर 50 चालू आहे। काल 30 होता ना, आज वाढलाय ना, सारखे भाव नाही राहत। आज महाग आहे ना, उद्या स्वस्त आहे ना। पाहू मग आपण, इथंच आहे उद्या स्वस्त, उद्या भाव आहे ना। भैया कैरी आई थी अपने पास, कितनी है आवक? कैरी की आवक कितनी है? कैरी की आवक कम है क्या? कितनी आई तो भी? 20-30 कट्टे होंगे। 20-30 कट्टे। क्या भाव है की? 25 रुपए काटे। 25 रुपए काटे में 25 ना, चिल्लर में 30 रुपए। चिल्लर में 30 रुपए। किलो वाले को मिलेगा खाली, किलो वाले को मिलेगा 30 रुपए। किलो वाले को हकाल देते हैं मार्केट में। मला भारत कंपनीत जाऊ, बघा कारले दिसू राहिले मला, लौकी भी दिसू राहिली मला। आगे आगे भैया, आगे आगे मंडी में आगे अपन। कारले बघून घ्या, मिरची फिकीवाली मिरची, जे आता मिरची घेतली आपण विचारो। चिल्लरचे भाव तुम्ही सांगतोच तुम्हाला, ठोकचे भाव सांगतो इस्रायल भाव पासून। इस्रायल भाव याचे चिल्लरचे भाव माहिती आहे मला, तर ठोकचे सांगा। 350 रुपये 10 किलो। 350 रुपयात 10 10 किलो। टमाट्याची तेजी आली म्हणते, काल भेटले 350 रुपये चांगला एक माल दाखव। हा 350 रुपये कॅरेट। कोणता हे दाखवू ना पेपरवाला, हा हे बघून घ्या, 350 रुपये कॅरेट। वैशाली 350 रुपये कॅरेट खपूर राहिले म्हणते बघा, थोडेसे शिल्लकच राहिले। कारले इस्रायल भाऊ, कारले कारले 20 रुपये किलो। कारले नाही भाव आहे ना, थोडेसे टमाटाले भेटून राहिले आता भाव आहे ना। चला चला, शिमला मिरची वगैरे शिमला 300 रुपयांनी 10 किलो। 300 रुपयांनी 10 किलो। 10 किलो। साईबाबा कंपनीत जाऊ आपण, अण्णा समोर बसून आहे। अण्णा नवीन काही आलता का आपल्याकडे? काहीच नाही, पूर्ण जुनाच आहे। जुनं पुराणच आहे आपला, जुनं ते सोनं। हा जुना ते सोनं। टमाटे आले होते आपल्याकडे, टमाटे 200 रुपये कॅरेट। गावरान टमाटे 200 रुपये कॅरेट आहे बघा। अण्णाचे 200 रुपये कॅरेट टमाटे, अण्णाचे नाही, अण्णाच्या दुकानातले 200 रुपये टमाटे कॅरेट। वैशाली टमाटे 200 रुपये कॅरेट। वैशाली बी 200 रुपये। हा वांगे 150 रुपयांनी। वांगे 150 रुपयांनी। काटेरी वांगे काटेरी वांगा किती भरती असेल जवळपास? 17 किलो। 17 किलो भरती आहे ना। हो। चला बिरसा कंपनीत जाऊ, बसून आहे म्हणजे सगळं आम्ही आरामशीर, हसू राहिले, आरामशीर बसून आहे म्हणून बरोबर आहे ना। राजू भाऊ 7:30 वाजले ना, जाऊ द्याला तुमचा माल तर कपला जवळपास, कपलाच असेल ना माल? नाही कपला, नाही कपू राहिलाय ना, मालच नाही कपू राहिलाय ना। 100 रुपये पन्नी नाही कपत आहे चौलाई, 100 रुपये पन्नी भेंडी नाही कपत आहे। किती किती किलो असते भरती? चौलाई 15-16 किलो, आणि भेंडी भेंडी 20-22 किलो। पहा मित्रांनो, 100 रुपये पन्नी खपून नाही राहिला म्हणते माल, बघा किती माल आहे बघा। आणि चवडीच्या शेंगा बी 100 रुपये पन्नी विकून राहिल्या, तरी खपून नाही राहिल्या, उठावच नाही मालाले म्हणून भाव बी नाही आहे। मागच्या वर्षी 40-50-60 रुपये किलो होत्या जवळपास, मागच्या 60 रुपये किलो होते या टाइमले। राम राम राम, काय पाहिजे? भाऊ लसण सांगा राजू। 110 रुपये लागेल, 110 रुपये, 80 रुपये आहे। 110 अजून एक नंबर आहे लसूण। पण आलू 15 रुपये लागेल, स्टोरचा माल, स्टोरचा माल आहे, बघू, जास्त काय घ्यायचं नाही आहे। उठाव आमच्या इकडे बी आहे, दुकानाने उठाव नाही आहे, इकडे बी मंडीत उठाव नाही, तर आमच्या बी दुकानानं उठाव नाही आहे, चिल्लर मालामध्ये बी उठाव नाही आहे, त्याच्यामुळे जास्त काय घ्यायचं आहे नाही। तुम्हाला गेल्यावर दाखवून देईन भाजी किती होती शिल्लकची, नवीन भाजी दाखवून देईन कोणकोणती घेतली तर, त्याच्यामुळे काही जास्त उठाव नाही आहे भाजीचा, म्हणून भाव पण कमी आहे। लुंगना विचारू आपण काय किलो खपत आहे? चौकडे सावजी यांच्या दुकानामध्ये आमचे कारले बी विचारू, चिल्लर मध्ये 2 प्रकारचे कारले दिसून राहिले वेगवेगळे। काका हे कारले सांगावं मला कसं काय? फक्त 30 रुपये किलो, ते लांब वाले 30 रुपये, छोटे वाले भी 30 रुपये, दोन्ही 30 रुपये। दोन्ही 30 रुपये। आणि मुंगण्याच्या शेंगा मुंगण्या शेंगा 40 रुपये किलो। 40 रुपये किलो किलो कमी झाले आहे सध्या, थोडे भाव सगळे कमी आहे। पत्तागोबीची पोझिशन काय चिल्लर मध्ये? 15 रुपये किलो। फक्त 15 रुपये किलो।
चलो आज काही तेज मध्ये आहे का कोणता माल? आता तेजी म्हणजे नाही, सगळं काहीच नाही, सब मंदीत चालू आहे, सब डाऊन. डाऊन बाजार आहे. बाजार डाऊन. उन्हाळ्यात चालू असून डाऊन बाजार आहे. बाबा कंपनीत आलो, पत्ता गोबीच्या पन्न्या जवळपास पत्ता 100 रुपये है। फक्त 100 रुपये. हाँ, किती किलो आहे भरती हो? 20 किलो भरती। 20 किलो आहे का भरती? 20 किलो भरती है। बरबडी शेंगा दिसून राहिल्या ना? बरबटी 10 रुपये किलो है। 10 रुपये किलो. अच्छा सलमान, ओय सलमान भाई टमाटर आहे? टमाटे तो महाग है, हाँ. मंडीत गर्दी काहीच नाही, गर्दी आराम आहे। हो तर मग गर्दीचे काही उतरवले का भाव? भाव 20 रुपये किलो। 20च आहे ना सध्या, महाग आहे पण ते 20 रुपये विकायला लागते ना गर्दी असल्यामुळे. टमाटे बी बढिया आहे. त्रिकुटा कंपनी बंद आहे आज आपलीवाली बघा. आज भाऊनं बंद ठेवली आहे त्रिकुटा कंपनी. निंबू विचारू, पन्नी घ्यायचे निंबूची पन्नी घ्यायची भाऊ. ओ भाऊ निंबूची पन्नी भाऊ काय भाव लावसान? पन्नी 1400 रुपयाची. ए पन्नी किती किलो आहे? 10 किलो आहे का? मग नाही घेत. चला दानेशान वकील अँड कंपनी पण जाऊ आपण. पांढरा कांदा दिसून आला मला भाऊकड. आपण पहिला पुऱ्या मंडीमध्ये कोणाकडे नाही पांढरा कांदा, यांच्याकडे आहे. पांढरा कांद्याचे कट्ट्याचे भाव विचारू आपण काय म्हणते तर. दादा पांढरा कांदा काय? 10 रुपये 10 रुपये किलो. म्हणजे 50 किलोचा कट्टा आहे का? 500 रुपये. 40 किलोचा आहे, अलग अलग आहे का? वेगवेगळे दोन भरती आहे. दोन भरती. आणि लाल कांद्याची वगैरे काही पोझिशन? लाल कांद्याचे 10 रुपये 12 रुपये 10 रुपये 12 रुपये. 12 रुपये. आलू मोठा हा बंपर कांदा 10 रुपये चालू आहे. बंपर कांदा 10 रुपये. 10 रुपयापासून तर 12 रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे आपल्याकडे. आलू आलू 12 रुपये कट्ट्यात, कट्ट्याचे 15 रुपये. कट्ट्याचीच रेट पाहिजे आपल्याला. 12 किलो रुपये. 12 रुपये आहे ना. 12 रुपये. अद्रक आलतं का आपल्याकडे? अद्रक हे आहे हा सध्या तो हे वाला ना वाशिंग वाला का भाव? 60 रुपये. 60 रुपये ना. 12 रुपये किलो चालू आहे बघा मित्रांनो. क्वालिटी चांगली आहे, बिलकुल कडक आलू आहे, नंतर नरम मार्केटने आलू आहे. भैया तेज मिर्ची क्या भाव बिक रही? 50 रुपये किलो मिर्ची है. 50 रुपये किलो है. अरे वो दूसरी वाली वाली भी 50, वो भी 50 है. दोनों 50. लौकी 20 हे बी 50 आणि हे बी 50 रुपये किलो मिरची. रुपये किलो, 10 रुपये. अरे चालू झालं का आंबे फोडणं बा? शिमला 30 रुपये किलो शिमला. गाजर 30. चला आपण मानकर कंपनीत जाऊ आपण. विचारू भाऊला काय काय माल आलता आज, काय आलता का नाव विशेष ना, काही भाव उठाव आहे का नाही मालाला ते पण विचारू आपण. बोला भाऊ जय भीम. काम द्या आज मालाला. कोणत्या कोणत्या भाजी आलती आपल्याकडे? आपल्याकडे वांगी होती, भेंडी होती, चवलाई भाजी, पालक. काय म्हणते? सुपर मेथी सुपर होते. मेथीला असं मागणी आहे ना? 40 रुपये किलो. मेथीला मागणी आहे 40 रुपये किलो कपात आहे ना. आणि बाकी भाजी आले पालक वगैरे काही नाही. बाकीला काही नाही आहे. चवडी 10 रुपये किलो, भेंडी 10 रुपये किलो, बाकी सब 10 रुपये किलो. सब 10 फक्त मेथीला आहे थोडेसे रेट. हा. चाल गाजर 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 गिलके भाऊला विचारू. गाजर गिलके का म्हणते तर. हिरवी काकडी बी आहे दादा. गाजर काल्या 20 रुपये किलो, आणि गिलके गिलके 20. गिलके बी 20. हो. आणि हिरवी काकडी 150 रुपये पन्नी. 150 रुपये 10 किलो. 10 किलो आणि भरती 20 किलो. 20 किलो आहे का? ते काकडी ना हिरवी काकडी 150 रुपये पन्नी 10 किलोची. हे टमाटे काय म्हणते पोझिशन? 200 रुपये कॅरेट. 200 रुपये. सुपर टमाटा. सुपर टमाटे 200 रुपये कॅरेट बघा. चला शिवांश कंपनीत आहे. हा शिवांश कंपनी आहे, दिसते ना रे. झाला आता सगळं घेऊन. जास्त काही भाजी घ्या लागली नाही आज. तुम्हाला माहित आहे भाजीचा उठाव नाही, सांगितलं मी पहिलेच तुम्हाला. बघ दुकानात दाखवून तुम्हाला काय काय भाजी आणली कोणती दाखवीन, आणि भाजी कोणती शिल्लक आहे ते पण दुकानात दाखवीन. आणि मंडीतलं आता सगळं दाखवलंच आहे तुम्हाला. जे बी आहे ते बी आहे सगळं दाखवलंच आहे मंडीतलं पण तुम्हाला. बघा तुम्हाला सांगितलं होतं ना भाजी किती शिल्लक आहे आपल्याकडे. आता दुकान उघडलं बरोबर. बघा मिरची, बरबटी, चवळीच्या शेंगा, भेंडी, गवार, ढेमस, टमाटे, वाल, शिमला मिरची. फक्त काकडी बघा, काकडी थोडी संपली, नाही तर काकडी बी एवढी आहेच अजून. वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी आणलीच नव्हती पत्ताकोबी. मिरची बी बघा. हे सगळं कालचा माल उरलेला आहे. हे आज आणलेला माल अजून टाकायचाच आहे बघा. आज आणलेली भाजी अजून ठेवायचीच आहे. अजून हे कालचीच आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना दाखवतो म्हणून माल भाजीचा उठाव मंडीत पण नाही आहे, इकडं दुकानदारी पण नाही आहे. कालची भाजी किती शिल्लक आहे हे तुम्हाला दाखवलं. आता दाखवतो मी आज काय आणलं बघा. मिरची येते आज, निंबू आणले मी, काकडी आणली मग दाखवलं तुम्हाला, बघितलं असेल तुम्ही बघा. कारले आणले, बस एवढंच आणलं फक्त. याच्यात चवळीची भाजी आहे
याच्यात चवळीची भाजी ठेवलेली आहे आणि पालक ठेवलेली आहे, बस एवढं आणलं. याच्या व्यतिरिक्त काहीच आणलं नाही. अशी सध्या भाजीची पोझिशन आहे, म्हणून मार्केटची पोझिशन डाऊन आहे. सगळी भाजीची कंडिशन दाखवून दिलं तुम्हाला सगळंच. ठोक मंडीचं आपल्या भाजीचं मार्केट काऊन नाही वाढत आहे, भाजी काऊन नाही खपत आहे, हे मी सगळं सांगतो तुम्हाला. बघा हे एवढं सर्व सांगत राहतो मी, नेहमीच सांगत राहतो, असं काही नाही, नेहमीच सांगत राहतो. चला मग तुम्हाला आवडलाय, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर सांगत राहतो नेहमीच, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब पण करा आपलं चॅनल, आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या दोस्ता मित्रांना. चला मग मित्रांनो, भेटू काहीतरी उद्या नवीन सकाळी घेऊन, काहीतरी नवीन विशेष. गुरुवार आहे, बघू आता काय वाढते, भाजीची पोझिशन नाही वाढत. चला इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करजा, इंस्टाग्रामवर रील टाकून राहिलो आता, इंस्टाग्रामवर फॉलो करजा. तुमचं ते नाव देईन मी तुम्हाला, सांगून देईन, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे, करून घ्या मित्रांनो. इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या. चला धन्यवाद.